आज आपण वजरी करत आहोत, तर आपण त्याला पूर्ण उकडून कसं घ्यायचं आहे ते बघणार आहोत पहिले. तर त्याच्यामध्ये उकडून घेण्यासाठी आपल्याला पहिले हळद आणि मीठ टाकायचं आहे. हळद आणि मीठ टाकून झालेलं आहे. कारण हे आपण टाकत आहोत कारण ते तुम्ही उकडताना किंवा जेवणाला घेणार तेव्हा ते वजरीचा वास येऊ नये म्हणून आपण हळद आणि मीठ टाकत आहोत. पहिले आपण पाणी उकळून घेणार आहोत थोडा, त्यानंतर आपण वजरी टाकू. पाण्याला उकळी आलेली आहे, तर आपण वजरी टाकूया. व्यवस्थित उकडून द्यायची आहे आणि मग नंतर आपण साफ करून घेऊ. तर मित्रांनो आता वजडी उकडून झालेली आहे. 20 ते 25 मिनटं आपल्याला उकडून घ्यायची आहे. आणि आता उकडल्यानंतर ही वरची जी चरबीमध्ये जी घाण असते ती आपल्याला साफ करायची आहे. करून दाखव ना सर. तर तुम्ही बघू शकता त्याची वरची परत जाड असल्यामुळे आपल्याला सुरीने असं ते साफ करून घ्यायचं आहे. हे एकदा साफ झालं की आपण आपल्या साईज प्रमाणे आपल्याला ज्याप्रमाणे साईज पाहिजे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचे आहे. तर चला मित्रांनो पूर्णपणे साफ करून दाखवतो. पूर्णपणे अशी साफ करून घ्यायची आहे. त्याच्यावरची सर्व घाण आपल्याला काढून टाकायची आहे. तर ही वजरी आपण आता साफ करून छान उकडून घेतलेली आहे. आता आपण ती मॅरिनेट करून घेऊया. पहिल्यांदा आपण त्यात आलं लसूणची पेस्ट टाकून घेत आहोत. 1 चमचा, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि आता छान मिक्स करून घेणार आहोत. अर्धा चमचा मीठ टाकत आहोत. अर्धा तास असंच झाकण ठेवून बाजूला ठेवून देत आहोत. वाटण्यासाठी आपण इथे सुका खोबरा घेतलाय भाजून, थोडे पुदिन्याची पानं घेतलेली आहे आणि कांदा तेलामध्ये फ्राय करून घेतला, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आलं आणि लसूण. आता हे सगळे आपण वाटून घेणार आहे. हे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे आणि इकडे फोडणीसाठी एक मध्यम आकाराचा कांदा आणि टोमॅटो. कांदा आता आपण छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया. कांदा आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया छान तेलामध्ये. कांदा आता सोनेरी झाला आहे. आता आपण त्यात टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो पण छान मऊ होईपर्यंत कांद्यामध्ये परतून घेऊ. थोडा अर्धा चमचा आपण आला लसूण पेस्ट घालत आहोत, कारण वाटणामध्ये पण आपण थोडा आला आणि लसूण घेतले आहे, त्याच्यामुळे थोडीशी. टोमॅटो छान मऊ झालेला आहे. आता आपण त्यात हे वाटून जे घेतलं होतं ते टाकून घेत आहोत. वाटण आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. छान तेल सुटेल त्याला तोपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला वाटण. आता आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत. अर्धा चमचा तिखट, मालवणी मसाला,
आणि छान रंग येण्यासाठी याच्यात आपण काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहोत. 1 चमचा गरम मसाला, किचन किंग मसाला. मसाला छान आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे तेलामध्ये. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत. चवीपुरतं मीठ घालणार आहोत. आता आपण त्यात वजरी ॲड करून घेणार आहोत. आता थोडं पाणी घालून घेणार आहोत आपण. मिक्स करून घेऊया. ठेवलेलं जास्त असं. काय वजरी पूर्ण रेडी आहे. आता आपण त्याच्यावर कोथिंबीर घालणार आहोत. हलवून आपण झाकण ठेवून घेणार आहे. आता आपली वजरी बनवून तयार आहे. तर कशी झाली आहे ते तुम्ही नक्की कळवा.